जळगाव शहराच्या विकासाची दिशा आणि गती ठरवणारे महानगरपालिकेचे सुमारे 1400 कोटी रुपयाचे अंदाजपत्रक आज दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समितीच्या विशेष सभेत यावेळी प्रशासनाकडून सादर करण्यात आले। स्थायी समितीचे सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी ही सभा पार पडली। प्रशासनाने 2025-2026 या वर्षाचे सुधारित आणि 2026-2027 या वर्षाचे मूळ अंदाजपत्रक तयार करून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी ते स्थायी समितीचे सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्याकडे सुपूर्द केले असून सभागृहात डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। दरम्यान हप्ताभरामध्ये पुन्हा विशेष बैठक घेऊन अर्थसंकल्प अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे। या संदर्भात स्थायी समितीचे सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। आज स्थायी समितीची पहिली बैठक होती आणि ती अर्थसंकल्पातला विषय होता। प्रशासनाने आज स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प ठेवला आणि सर्वसंमतीने 2025-26 जो सुधारित अंदाजपत्रक होतं त्याला मंजुरी मिळाली। 26-27 साठी जो नवीन अर्थसंकल्प होता ते सदस्यांसमोर ठेवला आणि त्यामध्ये सदस्यांना अभ्यास करण्यासाठी आजची सभा तहकूब करण्यात आली। मागच्या वर्षीच्या मूळ अंदाजपत्रकाला मान्यता दिली। मागच्या वर्षाच्या जो सुधारित अंदाजपत्रक त्याला मान्यता दिली गेली आणि ह्या वर्षाचा जो अंदाजपत्रक होतं ते 26-27 त्याला 1400 कोटीचा बजेट त्याला देण्यात आला। मागील काळातले जे सुधारित जे कामं होते, जे नवीन प्रकल्प योजना होत्या त्याच्यामध्ये जवळपास 200 कोटीचा आज आपला अर्थसंकल्प वाढीव आला आणि अमृत योजना असेल किंवा आपल्या भुयारी गटारे असतील या संदर्भातला बजेट वाढल्यामुळे आज 1400 कोटीचा बजेट आज प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला।